नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश अट्टल दारोडे आहे. परमेश्वराची कृपा 12 पायऱ्यांची 12 पायऱ्यावर चालण्याचा प्रयत्न करतो. स्पॉन्सरची मदत आणि आपल्या सगळ्या बांधवांची साथ यामुळं आज मध्यमुक्त आहे आणि मित्रांनो आनंदानं मध्यमुक्त आहे. सर्वप्रथम मी ग्रॅटिट्यूड समूह नांदेड अभिनंदन करतो मित्रांचं की आज आपल्या ग्रुपचा वर्धापन दिन आहे. तुम्ही जर मित्रांनो दार उघडं ठेवलं नसतं किंवा आज जर तुम्ही मला इथं बोलवलं नसतं तर माझी अवस्था काय असते ते मी सांगेनच शेअरिंगमध्ये माझ्या. अजून एक विशेष गोष्ट सांगतो. राजकुमार भाऊंनी आत्ता उल्लेख केला त्यांचं म्हणजे अस्ताव्यस्ततेबद्दल बोलत असताना आणि रियाबमधल्या ॲडमिशनबाबत बोलत असताना त्यांचा 4 रियाब झाले. माझे 4 रियाब नाहीच झालेले पण एकच रियाब 4 वेळा झाला. तिथल्या अल्कोहोलिक अॅनिमल्समधल्या बांधवांचं माझ्यात एवढं साम्य आहे, एवढं आयडेंटिफिकेशन मिळतं ती इतर बाह्य कुठेही मिळत नाही मित्रांनो. एक खरी गोष्ट सांगतो. आज मी इथं उभा आहे ती केवळ परमेश्वराची कृपा, आपल्या बांधवांचं प्रेम. नाव घेत नाहीत आपल्यात तरी त्या बांधवांचा आभार मानतो मी. राजकुमार भाऊ असतील, मनोहर भाऊ, प्रदीप भाऊ इतकं प्रेम दाखवलं. आणि परवा दिवशीपर्यंत माझं कन्फर्म नव्हतं यायचं मित्रांनो. देवाच्या कृपेनं मी आज केवळ इथं आलोय आणि कदाचित नाव पण गणेश आहे त्यामुळे गणेशापासून सुरुवात करावी म्हणून आज शेअरिंग माझ्याकडे दिलं असावं पहिले. पण हा गणेश काय लायकीचा होता मित्रांनो नक्की सांगेन मी तुम्हाला. अल्कोहोलिक अॅनिमल्स मध्ये यायच्या अगोदर 2009 साली माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हातात दारू आली. मुलांना वरातीत दारू पिताना बघितलेलं आणि त्यांच्याकडे बघून मला सारखं वाटत होतं की यांच्या घरात समजलं तर घरातली काही म्हणत नाहीत का. पण तो एक मित्र म्हटला, अरे बियर काय लेडीज पण पितेत, एवढं काय घाबरतोस. आणि मित्रांनो त्याच्यानंतर योगायोगानं प्रसंग आला त्यांच्याबरोबर पिण्याचा. एक असा चान्स आला, आम्ही बाहेर गावी गेलो होतो सगळे मित्र आणि तो मित्र बोलला त्या दिवशी मला विचारत होतास तू विचारत होता त्या दिवशी की कशी लागते काय, तू एकदा घेऊन बघतोयस का. आता हे घेऊन बघतोयस का अगोदरचं मी रेकॉर्ड सांगतो मित्रांनो तुम्हाला. माझं गावामध्ये 51 घरात तुकाराम गाथा वाचलेला मी. एका महाराष्ट्र नामांकित वक्त्याबरोबर महाराष्ट्र फिरलेला मी. गावामधले एक वाटी अनाथांसाठी असा उपक्रम राबवणारा, 46 वेळा रक्तदान करणारा मी. आणि एक सुशिक्षित कुटुंबात घरातली सगळी सुशिक्षित चांगल्या ठिकाणी नोकरीला असणारी आणि माझा कुटुंबाचा स्वभाव बघता कुणी म्हणणार नाही की हा मुलगा या स्तराला जाईल. गावामध्ये मित्रांनो माझ्या मित्रांचे वडील त्यांना असं बोलायचे की मैत्री केलीस तर गणेश सारख्या मित्राबरोबर कर, पोरग किती चांगला आहे बघ. गावामध्ये व्याख्यान मला घेणं, बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो करायच्या. पण त्या गोष्टी आज कळतंय मित्रांनो त्या गोष्टी काय होत्या माहित्या का. मी याव करीन त्याव करीन, पिठल्याच्या पिठाची शाव करीन. आणि ज्यावेळी सगळं काढायचं ना त्याच्यानंतर शेवट काय राहायचं तर याव बी नाही, शाव बी नाही, पिठल्याच्या पिठाची शाव बी नाही. म्हणजे मी असं पत्त्यांचं बंगलो उभं करायचो. मी पिण्याच्या अगोदरचं सांगतोय की मी एवढा मोठा माणूस बनीन, पप्पांची सगळी स्वप्न पूर्ण करीन. माझं किती मोठं नशीब आहे की महाराष्ट्रभर फिरणाऱ्या व्याख्यात्याबरोबर मी त्याच्याबरोबर मागणं फिरतोय. एक स्वप्नाळू जीवन जगत होतो मित्रांनो. तो मित्र मला म्हटला घेतोयच का. मित्रांनो त्यावेळी ज्यावेळी त्यानं मला ऑफर दिली त्यावेळी माझ्या डोक्यात हे नव्हतं की दारू प्यायची इतर लोकांसारखं. आमच्या भाऊकीतच एक ठिकाणी असं दारूचा अड्डा असल्यामुळे तिथं लोक लहानपणी मी बघायचो पिताना त्यांचा तिरस्कार वाटायचा. माझं काका दारू पित होतं तर वाटायचं लोकांनी इतकी दारू प्यायला नको. आणि मग शेवटी 2009 साली तो पहिला गोट मी घेतला. त्या दिवशी काय घरात समजलं नाही मित्रांनो. ते थोडीशी क्वांटिटी होती, जास्त नव्हती आणि पहिल्यांदाच घेतल्यामुळे मी घाबरलेलो. भीती मनात होती घरात समजेल म्हणून. आणि त्याच्यानंतर खरं चालू झाले 1 वर्षानंतर पहिल्या घोटाच्या नंतर ते पहिलं दिवस ठराविक पेली. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर माझ्याबरोबर असं एक किस्सा घडला की माझा एक वर्ग मित्र, खास मित्र जवळचा, तो म्हटला अरे माझ्या भाच्याकडे गेलेलो तिथं मी थोडीशी घेतली. मित्रांनो जसं तो म्हटला ना मला की भाच्याकडे गेलेलो जराशी मी घेतली, तसं मी त्याला म्हटलं अरे मी पण 1 वर्षापूर्वी घेतली होती. मी त्याला माझा अनुभव सांगितला की 1 वर्षापूर्वी मी पण घेतली होती. त्याच्यानंतर त्याचं पुढलं वाक्य होतं आज आपण दोघं मग घेऊया का. थोडीच घ्यायची, जास्त नाही घ्यायची. माझ्या मनात तो पूर्वीचा अनुभव होता की त्यावेळी घेतल्यानंतर घरी कुणाला कळालं नव्हतं. विशेष म्हणजे त्या दिवशी शेजारी पप्पांच्या बसून मी जेवलो होतो. मग त्याला म्हटलं चालेल. अल्कोहोलिक अॅनिमल्समध्ये आल्यानंतर मित्रांनो आज मला समजतंय की इथं वाढत जाणारा आजार का म्हणते. त्या दिवशी मी घेतली. त्याच्यानंतर आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो की ब्रँड बदलत गेला, पिणारा लोक बदलत गेली. मला प्यायला जास्त लागायची, त्यांना प्यायला कमी लागायची. तर मी अशी संगत केली की जी जास्त दारू पिते. आणि काही लोक अशी असायची की जी म्हणायची अरे इतकी कशाला घेतोय, एवढी घेतलेली चांगली आहे का, आम्ही बघ. आणि काय एवढी विचित्र लोक असायची गणेश तू घेतलेली कुणाला कळत पण नाही अजून एक घे म्हणणार. आणि मुळात गणेशचा स्वभाव असा आहे की लगेच तो झाडावर चढतो. म्हणजे झाडा हरभऱ्याचा असू द्या नाही तर इतर कुठलंही पेरू झाड कसलंही झाड असू द्या, गणेश लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतो. मित्रांनो ही झाली प्रोसेस. माझी दारू वाढत गेली.
एका बाजूला दारू वाढत होती, एका बाजूला ही समाजसेवाची कार्य पण चालू होती. वक्त्याबरोबर महाराष्ट्र फिरणं आणि दिखावा होता मित्रांनो. आज प्रांजळपणे तो एक अहंकार होता, खोटा अहंकार, चांगल्या गोष्टीचा अहंकार होता की मी अमक्या व्यक्तीच्या सोबत आहे. मला गावात एवढी लोक नावच देते, मी एवढ्या घरामध्ये तुकाराम गाथा वाचल्या, मला एवढे रक्तदान कुणालाही कुठंही लागलं. विशेष आहे मित्रांनो, मला कुणी विचारलं ना की रक्तदानाबद्दल, तर मी त्याला जसं आज आपण नवागताला भेटल्यानंतर त्याला सोडतच नाही किंवा त्याच्यापासून लांब जायचं मोह आवरत नाही, तसंच माझं पण व्हायचं की तो एकदा भेटला की त्याला मी सांगायचो मी 46 वेळा केले, मग हुशार घ्या, तुला कधी पण कुठं पण पुण्याला जरी लागलं तरी सांग, पुन्हा आमच्यापासून 4 किलोमीटर 4 तास अंतर लांब आहे, तरी पण मी सांगायचो. या अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर मला माझा स्वभाव कळायला लागला मित्रांनो की माझ्या आयुष्यात बडेजाऊपणाला मी किती महत्त्व देत होतो. दारू वाढत निघालेलो मित्रांनो, ब्रँड बदलत गेलं. वर्षाला पिणारा गणेश आता 6 महिन्याला प्यायला लागला, 6 महिन्याला पिणारा आता आठवड्यावर आला. आणि मित्रांनो मी प्यायचो कसं माहिती आहे का, पप्पा शाळेत जाते, आमचे पप्पा शिक्षक होते, त्यांची अॅन्युअलिटी ब्रेक करतो कारण ते आता रिटायर आहेत. शुक्रवारी प्यायचो मित्रांनो दर आठवड्यातल्या. पप्पा शाळेत शुक्रवारीच प्यायचो का, तर शनिवारी सकाळी शाळा असते. पप्पांना माहिती होत नाही मी घरी संध्याकाळी कितीला आलो, उठवत नाहीत आणि घरातलं दुसरं पण मला उठवायचं नाही. दर शुक्रवारी पिणारा गणेश. पुन्हा ब्रँडचं बदलणं चालूच होतं, मित्र बदलणं चालूच होतं, आयुष्यात थोड्याफार इकडं तिकडं अस्ताव्यस्तता चालूच होत्या, पण ते मित्रांनो लक्षात येत नव्हतं. पण एक गोष्ट आज लक्षात येते, आज आयडेंटिफिकेशन होते की मित्रांनो शेवटच्या काळात जी माझं विड्रॉल होतं दारू न मिळाल्यानंतर, दर शनिवारी ती मानसिक आकर्षण मला यायचं, दर शुक्रवारी संध्याकाळी मला ती मानसिक आकर्षण यायचं आणि वाटेल त्या थराला जाऊन मी मित्रांना तयार करायचो, येऊ नाही तर तेव नाही तर तेव नाही तर तेव. पण मला दारू प्यायला लागायचं. मी पैसे घालतो, मी वाटेल ती करतो, मी तुला न्यायला येतो, मी तुझ्याबरोबर उद्या इकडे येतो तिकडे येतो, आपण ही करू ती करू, काही म्हणायचो मित्रांनो. गंमत त्याच्यानंतर अशी झाली, 2015 साली आमच्या भागामध्ये चोर सुटलं होतं. दारुड्याला 17,000 कारणं किशोरभाऊ लागते. चोर सुटलेत म्हणल्यावर आम्ही जिथं पार्टी करायचो त्या वस्तीवर घरातल्यांना सांगितलं की चोर सुटलेत वस्तीवर आणि तिथं मला गेलं पाहिजे. आणि तिथं मित्रांनो काय होतं तुम्हाला सांगू का, गुरांना चारायला जो कडबा असतो ना, त्याच्या वस्तीवर फक्त कडबाच होता, तरी मी म्हणायचो त्यांच्या घरी राखण करायला चाललोय. घरातल्यांना काय माहीत नसायचं, खोटा वागायचो मित्रांनो. आणि मग घरातली म्हणायची बरं जा, 1 दिवस झाला 4 दिवस झालं. मित्रांनो एक गोष्ट मला चांगली कळली आहे, म्हणजे ही मी एकाकडं ऐकलेलंच आहे, माझ्यावर डायलॉग मारलेला मी तुम्हाला सांगतोय. मी पिण्याच्या काळात एका व्यक्तीनं माझ्यावर मारलेला डायलॉग होता की कोंबडा किती जरी झाकला तरी तो बोवरायचा राहत नाही. तसंच माझ्या बाबतीत झालं, मी घरातल्यांना फसवत होतो, पण एके दिवशी कळालं की तो तिकडे रानात जातोय, ते ड्रिंक वगैरे करतात म्हणून. मग पप्पाने एक प्रस्ताव घरात मांडला की आता याचं लग्न लावून देऊया. माझ्या डोक्यात काय विचार होता, मला पगार खरंच मित्रांनो 5,000 पगार होता. म्हटलं मला कोण मुलगी देणार आहे तेव्हा, हो म्हणायचं, कोण देते मला मुलगी. पण दारुडे खरंच भाग्यवान असतात मित्रांनो, त्याचा अनुभव मी घेतलाय. माझं जे काय पूर्वीचं वागणं होतं किंवा काय होतं, माझ्या मिसेसच्या मामानं बघितलं आणि मिसेसच्या मामाच्या शब्दाबाहेर त्यांच्या घरातली नव्हती, मग ते लग्नाला तयार झाली. पण मी मित्रांनो तेवढी पण अक्कल माझ्याकडे नव्हती की लग्नाला नकार द्यावा. आणि मी लग्नाला उभा राहिलो, लग्न झालं. अजून एक चांगला किस्सा सांगणार आहे मित्रांनो, ज्या किस्स्याचं मला आधी हसू येतं आणि वाईटही वाटतं त्या गोष्टीचं. 2 महिने पिलेलं नव्हतो मित्रांनो आणि आमचं पाहुणं म्हणजे माझे सासरे आमच्या घरी आले होते आणि सासरे अल्कोहोलिक आहेत, चांगल्या ठिकाणी जॉबला आहेत. घरी आले अचानक आणि 2 महिन्यात मी लग्नापासून कधीच दारू पिलो नव्हतो आणि त्या दिवशी बरोबर 90 मारली. मी 90 मारून घाबरत घरात गेलेलो, बायकोला कळू नये म्हणून. सासरे आले, दरवाजा वाजवला, मी दरवाजा उघडला, बघतोय तर सासरे. जरा घाबरलो मी, पण बघितलं तर ते पूर्ण लोड होते आणि ते आत आले, ते डायरेक्ट माझ्या पायात पडले आणि म्हटले पाहुणं मी असं असलो तरी माझी पोरगी चांगली आहे बरं का. म्हणजे ते एक मुलीचं म्हणजे बापाचं काळीज म्हणून ते माझ्याजवळ व्यक्त झाले की मी असं असलो तरी माझी पोरगी चांगली आहे, तुम्ही तिला वाईट समजू नका. पण त्यांना काय माहित की त्यांचाच जावया सकाळी लग्नानंतर पहिल्यांदा 90 मारून त्यांच्यासमोर उभा होता. मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आलो ना, त्याच्यापूर्वी माझ्या आयुष्यात प्रचंड उलटापालट झालेली, प्रचंड मोठी वादळ येऊन गेली. वाढत जाणारी दारू अशीच वाढत गेली. लग्नानंतर सगळीकडे समजलं आणि मग घरामध्ये खऱ्या अर्थानं जे महाभारत घडायला सुरू व्हायला पाहिजे होतं ती झालं. माझी बायको अतिशय शांत आहे मित्रांनो, अतिशय म्हणजे मी खरंच भाग्यवान माणूस आहे. काल रात्री मित्रांनो निघताना आहे ना, ते बायकोचा चेहरा आणि मुलाचा आक्रोश म्हणेन मित्रांनो. एक बापानं बाहेर जाऊ नये, बाप माझ्याजवळ असावा, पप्पा जाऊ नका माझ्याजवळ थांबा. आणि एकेकाळी मी बायकोला म्हणायचो तू सांगत असशील म्हणून पोरगं माझ्याकडे येत नाही, तू सांगत असशील पप्पा दारू पितेत म्हणून पप्पाकडे जाऊ नकोस,
आज मित्रांनो केवळ परमेश्वराची कृपा आहे आणि आपल्या सगळ्या बांधवांच्यामुळं जी काही प्रेरणा मार्गदर्शन मला मिळतं आणि तो काय थोडाफार प्रयत्न करतो त्यात यश येतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो मग लग्न झाल्यानंतर मुलगा होईपर्यंत मिसेस शांत होती. जसा मुलगा झाला त्याच्यानंतर एक वेडेपणा दारुड्याच्यात प्रत्येकात असतो वेडेपणा. बायकोला मी 7व्या महिन्यात तिकडं सोडली, त्यांचे वडील आले त्यांच्याबरोबर आणि मी इकडे दारू प्यायला मोकळा झालो. तिकडे गेल्यानंतर मित्रांनो माझ्या इकडे बेभान दारू वाढलेली. पप्पांनी तिला बोलवून घ्यायचा प्रयत्न केला पण त्यांच्या घरातली म्हणायची नको, तिला आमच्या जवळ असू द्या, तिची पहिली डिलिव्हरी आहे. मित्रांनो प्रचंड वाईट वागलोय. म्हणजे आज त्या गोष्टी आपल्यासमोर म्हणजे सांगायला काही वाटत नाही कारण तो माझा काळाकुट्ट भूतकाळ. बिग बुक मध्ये एक वाक्य आहे मित्रांनो, मी मूलतः दारुडा का झालो तर अव्यक्त भावनांचा आविष्कार म्हणजे मद्यपान असं म्हटलंय. म्हणजे मी माझ्या भावना कुठं व्यक्तच करत नाही. मित्रांनो दारू वाढत गेली, बायको बरोबर वाद वाढत गेले, कुटुंबाबरोबर वाद वाढत गेले. 10 वर्ष दारू पिलेलो मित्रांनो. असं कधी बऱ्याचदा असं वाटायचं की दारू प्यायला नको आहे. मग मी मिसेसकडे गेलो, तिनं आग्रह धरलेला तुम्ही दारू सोडणार असाल तर मुलाला मी घेऊन येते, नाही तर मी घेऊन येत नाही, मी तिथंच राहते म्हणून. मित्रांनो मुलाची शपथ खाल्ली की आजपासून कधी दारू नाही पिणार. मिसेसची घरी पण आली पण 15व्या दिवशी मित्रांनो पुन्हा मी दारू पेलो. आणि दारू पेताना एकच कारण, पहिले इतकी नाही प्यायची, थोडी प्यायची. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर मित्रांनो आता जी आपल्या भाऊंनी सांगितलं, राजकुमार भाऊंनी, की दारू समोरची हातबलता जी काय आहे ती समजायला मदत झाली मित्रांनो की मी प्रमाणात दारू पिऊ शकत नाही आणि प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा कायमस्वरूपी दारूपासून दूर राहू शकत. मित्रांनो आजपर्यंत जेवढ्या लोकांनी ए मध्ये यायच्या अगोदर प्रेमानं भीती घालून सल्ले देऊन मला दारूपासून दूर ठेवायचा प्रयत्न केला ना, अशा सगळ्या सल्लागार लोकांना मी गार केलेला आहे त्या काळी. पण अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर मी ज्यावेळी बघितलं त्यावेळी अवस्थाच मित्रांनो एवढी विचित्र होती. अजून एक प्रसंग सांगेन मित्रांनो, नक्की आठवला म्हणून. मिसेस इकडं आली तरी पण ती राहायला तयार झाली. 15 ऑगस्ट होता मित्रांनो, रक्षाबंधन होतं. तिच्या भावानं राखी बांधली आणि 500 रुपये तिला ओवाळून दिली की तिथे मी आज काय आणू शकलेलो नाही तुला, हे 500 रुपये घे, तुझ्याकडे असू दे, तुला काय लागेल ते घेऊन ये म्हणून. मित्रांनो 2 महिन्यापासून दारू थांबली होती. मी दारू पित नव्हतो. मेहुण्याला पण आनंद होता, बायको आनंदी होती, कुटुंब आनंदित होती, पप्पा आनंदित होते आणि मी आतनं घाबरलेलो होतो. कारण त्या सगळ्यांना कल्पना नव्हती की माझ्या डोक्यात काय चाललंय. माझ्या डोक्यात एकच मित्रांनो भीती होती, आज मी पिलेलो नाही पण उद्या काय. अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये यायच्या पूर्वी सगळ्यात मोठी सतवणारी भीती की मी आज सोबर आहे पण उद्या माझं कसं होणार. मित्रांनो त्याच्यानंतर तो मेहुणा गेला. बरंच मित्रांनो आता मी उदाहरण सांगता बऱ्याचशा रिकव्हरीच्या गोष्टी मला आठवतात की म्हणजे, पण मी ती नाही सांगणार. मला मद्यपान विषयावर मी जास्तीत जास्त भर घालीन. तर मित्रांनो तो गेला, मिसेस आली, मिसेस रानात गेलेली, वडील मुलाला आणाय अंगणवाडीत गेलेले. 5 मिनिटाचा वेळ होता मित्रांनो, टाइम आउट होता. 5 मिनिटात निर्णय घ्यायचा होता. एक तर गणेश त्या पर्समध्ये असलेले 500 रुपये घेऊन दारू प्यायला जा, नाहीतर इथंच घरात अस्वस्थ वैतागलेला न समाधानी राहा. कुठंतरी ती सुप्त इच्छा मला घरात शांत बसून देत नव्हती मित्रांनो. प्रचंड विचार केला. म्हणजे माझे असा विचार करा, 5 मिनिटात मी निर्णय घेत होतो आणि तो 5 मिनिटातला माझा निर्णय असा होता की असं करू, 500 नको घ्यायला, 200 घेऊ आणि आजच्याच दिवस पिऊ, उद्यापासून पिणार नाही म्हणून बायकोच्या पुन्हा पाया पडायचं, पुन्हा चाल. मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये ज्यावेळी मी आलो ना त्यावेळी प्रमाणात दारू पिऊ शकत नाही की ज्यावेळी ऐकलं बांधवांच्याकडनं. आणि सगळ्यात मोठं आयडेंटिफिकेशन 3 गोष्टीनं मिळालं मित्रांनो. जसं मला सुचलं तसं मी माझं अनुभव कथन करेन मित्रांनो. 3 गोष्टीनं सगळ्यात जास्त आयडेंटिफिकेशन मिळालं. त्यातली पहिली गोष्ट होती शारीरिक आकर्षण, मानसिक ओढ आणि आध्यात्मिक अवनती. पण ए मध्ये यायच्या आधी कुठलं शारीरिक आकर्षण कळतंय, कुठली मानसिक ओढ, कुठली आध्यात्मिक अवनती. माझं अध्यात्म मला एकच माहित होतं, रामकृष्ण हरी म्हणणे, हरे राम हरे कृष्ण म्हणणे, तुकाराम गाथा वाचणे, नामस्मरण करणे, मोठ्यांच्या पाया पडणे. पण जे अल्कोहोलिक अनोनिमसचा अध्यात्म आहे ना मित्रांनो, हा होता कार्यक्रम ऑनेस्टी, ओपन माइंड अँड विलिंगनेस. आज एक गंमत सांगतो मित्रांनो, मगाशी बसल्या मला क्लिक झाली. जर खरंच तुम्ही प्रामाणिक असाल आणि मनाची तयारी असेल आणि अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये तुम्ही मित्र जोडायचा प्रयत्न करत असाल तर आज योगायोग बघा, आम्ही सगळे व्हॉट्सअप मित्र आहे वर बसलेलो. प्रत्यक्षात कधीच आम्ही भेटलेलो नव्हतो. ते एक शाहरुख खानच्या पिक्चरमध्ये डायलॉग आहे बघा की जी चीज को तुम सच्चे दिल से चाहो तू पुरी कायनात. तर मित्रांनो जी कायनात आहे तो माझा परमेश्वर आहे, ती माझी उच्च शक्ती आहे की मला ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते. मित्रांनो अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर ते मिसेस निघाली, मी गेलो मित्रांनो, दारू पिलो आणि परमेश्वरानं त्यावेळी एक संदेश दिलेला, गणेश दारू पिऊ नको म्हणून.
मी ज्या अड्ड्यावर दारू प्यायला जायचो तिथं माझ्या समोर अगदी असा माणूस उभा राहिलेला, डोक्यावर पाठीमागं पडला, इथं पाठीमागं त्याच्या रक्त येत होतं. मी स्वतः त्याला उचलून बाजूला ठेवला, तरी सुद्धा माझ्या डोक्यात दारू पिण्याचा विचार जात नव्हता. पण अल्कोहोलिक अनोनिमसनं दुसरी गोष्ट मला सुचवली की बराच काळ मी दारूपासून दूर असतो, तरी सुद्धा मला दारूकडे मी का जातो, थांबलेली दारू पुन्हा सुरू का होते, हा खरा प्रश्न होता मित्रांनो माझ्या पुढचा. 3 महिने 4 महिने 2 महिने दारूपासून दूर राहायचो मित्रांनो मी. म्हणजे म्हणतात का नाही, कुठल्याही गोष्टीत मला ॲडिक्शन लागू शकते. आता एक गंमत म्हणून सांगतो, व्यसनमुक्ती केंद्रात ज्यावेळी मला पहिल्यांदा भरती केलं होतं, त्यावेळी घरातली सगळी उत्साही होती की आता ह्याला उचलायचं, तिथं नेऊन टाकायचं. मग ती वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकल्यावर कशी ती धुवून बाहेर येते, तसं तिथून जाऊन आला की जणू काही इथनं पुढे कधी दारू पिणार नाही ही भावना त्यांची होती. म्हणजे शूरवीर योद्धा रणांगणात निघाले जसं ओवळते, तसं माझ्या आईनं वहिनीनी सगळ्यांनी ओवळलं, टिळा लावला, 4 व्हीलर केलेली गाडी, त्यातनं बसून मला पाठवलं. आणि पुन्हा मित्रांनो 15व्या दिवशी तिकडून आल्यानंतर मी स्लीप झालो. असं मी जेवढं रियाज केलं, एकच रियाज मी जेवढ्या वेळा केला मित्रांनो, तेवढ्या वेळा मला हाच अनुभव येत होता. पुन्हा अनुभव घेऊन पुन्हा शब्दा खाऊन माझी दारू थांबत नव्हती. माझी वहिनी, माझा भाऊ, माझं वडील, माझी आई. आता थोडंसं कौटुंबिक सांगतो मित्रांनो, मद्यपाशाचा माझ्या कुटुंबाला किती फटका बसलाय. आज माझ्या पप्पांना पार्किन्सन्स नावाचा आजार आहे मित्रांनो. पार्किन्सनचा आजार कधी होतो, जी लोक जास्त विचार करतात, जास्त काळजी करतात एखाद्या गोष्टी आणि कुडत असतात मनातल्या मनात. आणि मुळात माझं वडील पण भावनिक आणि हळवायचं. कुठंतरी मित्रांनो मी जबाबदार आहे त्यांच्या ह्या आजच्या आजारपणाला. माझ्या वडिलांनी मित्रांनो मला प्रचंड वेळा मारहाण केली, पण तोच बाप ज्यावेळी मी माझ्या पावला ओळखायची की आज गाडी व्यवस्थित आल्या का पिऊन आल्या, चप्पल काढण्यावर ते ओळखायची गाडी पिऊन आल्या का नाही पिता आलाय. मित्रांनो पिऊन ज्यावेळी मी घरी म्हणजे न पिता घरी आलोय त्या दिवशी पप्पा एकच गोष्ट म्हणायचे, जा तिथं असेल काहीतरी फ्रीजमध्ये ते घेऊन खा. कितीही मी संध्याकाळी पिऊन आलो तर सकाळी उठलो मी जर पप्पांना म्हटलं ना की आजपासून मी बंद करणार आहे, तर पप्पा मला म्हणायचे ठीक आहे. माझं सगळं गुन्हा त्या ठिकाणी माफ होत होतं मित्रांनो. माझ्या पप्पांना मी सांगितलेलं मी आज माळ घालणार आहे पंढरपूरची आणि मला माळ घालायचे, तर आजचे दिवस मला फक्त आणून द्या घरात. मित्रांनो वडिलांचं प्रोफेशन काय, गावातली इज्जत काय, लोक म्हणते या माणसासारखा गावात माणूस नाही. तरी पण त्या बापानं की पोरगं म्हणतंय आजपासून बंद करतो म्हणून तयार झाले आणि मम्मीला म्हटले तिजोरीची चावी दे. मम्मी शेजाऱ्यात जाऊन बसली आणि तिथं मोठमोठ्यानं म्हणायला लागली, आरं तुरं की ह्याला काय कळतंय का, माझ्या वडिलांना ह्याला काय कळतंय का, पोराला दारू देऊन आणायला लागलाय, दारू घेऊन आणायला निघाला आहे. माझं वडील म्हणजे एवढंच म्हटलं तिला, पैसे कोणाचं आहे ती माझं आहे, पोरगं कोणाचं आहे माझं आहे, मी माझ्या पोरासाठी काय पण करेन. तो म्हणतोय की नाही उद्यापासून दारू पिणार नाही. मित्रांनो सगळ्या समाजात शितू व्हायची. माझी मम्मी कुठेही हळदी कुंकवाला जात नव्हती. माझं वडील रिटायर झाल्यानंतर जशी रिटायर माणसं संध्याकाळी 5ला सकाळी 6ला मॉर्निंग वॉकला जाते, एक अभिमानानं रिटायर झालो, सगळ्या आता मुलांची लग्न झाली. माझं वडील कुणाच्यात बसाय उठाय जात नव्हते आणि आजही दुःख आहे मित्रांनो. ज्यावेळी त्यांनी ताक पानाने फिरायचं त्यावेळी मी दारू पिऊन धिंगाणा घालत होतो. आज मी व्यवस्थित आहे तर पप्पांना आजारपणाने घेरले. म्हणजे मी किती लोकांच्या मानसिकतेचा बळी दिलाय, मी इथं पण देण्यासाठी किती लोकांच्या मानसिकतेचा बळी दिलाय. माझा धाकटा भाऊ मला म्हटलेला मित्रांनो, माझ्या भावानं धाकट्या असं घरातनं बाहेर ढकलून दिलेलं मला. थोरला भाऊ म्हटलेला याला फाट्यावर फास लावायचा, मेला तर अख्ख्या गावात माझं नाव जाहीर करा की दारू पितोय म्हणून मी मारला म्हणून. माझी बायकोनं सांगितलेलं ह्याला जर घरात गाठला तर मी घर सोडून निघून जाईल. आज तीच कुटुंब आहे, तीच बायको आहे, तोच भाव आहे, तोच मुलगा आहे, सगळी तीच आहेत. ज्या गावाला मी सगळ्यात नालायक गाव म्हणायचो, ज्या मित्रांना सगळ्यात नालायक मित्र म्हणायचो, ज्या शेजाऱ्यांना सगळ्यात नालायक शेजारी म्हणायचो, त्यात तेच आहेत सगळे मित्रांनो. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर जी काही मला स्वतःला आयडेंटिफिकेशन मिळालं आणि जसं मी आज नांदेडला आलो त्यावेळी एक प्रामाणिक भावना होती, वाटेल त्या थराला जायचं. पण म्हणजे आपला स्वभावच आहे अल्कोहोलिकचा की वाटेल त्या थराला, फक्त कधी त्याच्या डोक्यात आलं तर किंवा त्याला असं वाटलं तर. मेन प्रॉब्लेम वाट नाही मित्रांनो. म्हणून आपल्या नवीन बांधवाला मेसेज देताना पण म्हटलं जातं की तुझी इच्छा आहे का, कारण त्यांना माहिती आहे ह्याची इच्छा असेल तो बरंच काय करू शकतो. एका बांधवानं मित्रांनो मला सांगितलेलं, एका दारुड्याची एवढी मोठी शक्ती असते की एखाद्या बायकोचं कुंकू देव वाचवू शकतो, एखाद्या आईचं लिकूर देव वाचवू शकतो, एखाद्या बापाचं पोरगं देव वाचवू शकतो. आणि मित्रांनो मी नक्की सांगतो की तुम्हा सगळ्यांचा सहभाग आहे यात की माझ्या बायकोचं कुंकू, माझ्या आईचा मुलगा, माझ्या वडिलांचा मुलगा, माझ्या पोराचा बाप, आज मी जो तुमच्यासमोर उभा आहे ते केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनोनिमस या संस्थेमुळे उभा आहे मित्रांनो. शेवटी घरातल्यांनी वाटेल ते सगळे प्रयत्न केले माझ्यासाठी. आता मित्रांनो लिस्टच सांगतो तुम्हाला. 16 सोमवार मिसेसनं केली,
आईनं 9 ग्रह उपवास केला निर्जला. वडिलांनी वाटेल तेवढे हे मानसोपचार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती केंद्र यांचं जवळ 4-5 लाख रुपये माझ्यासाठी खर्च केले. माझ्या भावानं पण वेळोवेळी मला प्रचंड वेळा समजून घेतलं. माझ्या घरी देणं यायचे. मी मित्रांनो माझा पिण्याचा पॅटर्न वेगळा होता. मी कमवता नसल्यामुळं कामालाच जायचो नाही. 3 महिन्यानं स्लीप म्हणलं मी काम कसं करीन. आणि मित्रांनो जायचो, रस्त्यावर उभं राहायचो. ज्या गावात जी लोक म्हणायची ह्या पोरासारखं पोरगं नाही, त्याच गावाच्या फाट्यावर उभं राहून 10 रुपये दे, 20 रुपये दे, 100 रुपये. सुरुवातीला 100 केली, पण शेवटी पाक लोक देत नाच म्हणून 10-20 वर पण यावं लागलं मित्रांनो. आणि अक्षरशः मित्रांनो घरात कोणीही विचारत नव्हतं, पाहुणं पै घरी फिरकत नव्हते. सगळ्यात वाईट काय असतं माझ्यासारख्या दारुडीच्या बाबतीत की स्वतःवरला राजकुमार भाऊ विश्वास होता. स्वतःचा माझा विश्वासच राहिला नव्हता की मी आता काहीतरी करू शकेन किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल. आणि अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये नेमकी तीच गोष्ट दिली जाते की जी आशा म्हणून आहे, आशा जगण्याची आशा, जी मला इथं आल्यानंतर मिळाली. मी 3 आत्महत्येचे प्रयत्न केलेत मित्रांनो. परमेश्वराची कृपा त्यामुळे वाचलो. असं दारू पिऊन आहे ना मित्रांनो, मी इतका डिस्टर्ब होतो की मी असं रस्त्यानं दोरी शोधत जायचो. एकदा तरी माझ्या मम्मीची दोरी होती, मी घेऊन बाहेर गेलो आणि मम्मीला भीती घातली ही बघ जर तू आता मला दोरी दिली नाही तर मी काहीतरी करून घेईन, मला दोरी दे. तर आई म्हटली तुला काय करायचं ती कर, दोरी नाही देणार तुला, पण ही जर 80 रुपये, या दोरीची किंमत 80 रुपये, तुला काय करायचं ती कर, जा दुसरी दोरी घे जा. मित्रांनो मी दुसरी दोरी नाही घेतली. मी जिथं जायचं तिथंच गेलो. पुन्हा आईकडं दुसऱ्यांदा पण गेलो. मला कळायला लागलं की आता जरा भीती घातली की द्यायला देते ती पैसे. दुसऱ्यांदा आई स्पष्ट म्हटली ही तर दोरी आज आम्ही बाहेरनं कडी घालते आणि घे, तुला काय करायचं ते करून घे. मित्रांनो दारूला मित्र असतो. मित्रांनो प्रचंड म्हणजे माझ्या कुटुंबात माझ्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं. घरी येणं चालूच होतं. 8 दिवस प्यायचो, पण त्या 8 दिवस मागलं जेवढं सोबत होतं तेवढं सगळं घालवायचो. आणि बऱ्याचदा असं मित्रांनो आता मध्ये आल्यानंतर असं प्रसंग आलं, मी आवर्जून सांगेन इथं कोण नावागत असेल आणि सोबरायसाठी प्रयत्न करत असेल, दारू थांबत नसेल आणि समाजात अशा काही गोष्टी घडतात की तू पाय घसरतो, म्हणजे ते सहन होत नाही. मित्रांनो माझ्याबरोबर असं किस्से 2-3 घडले. मी प्रामाणिक प्रयत्न करत असताना कुणीतरी येतं आणि हळूच मला म्हणतं, म्हणजे माझ्याबरोबर ते घडले मित्रांनो. ते मला म्हणत होते की चाकुरी आता सोडू नको, चाकुरीत राहा. माझ्यासारख्या अल्कोहोलिकसाठी ही गोष्ट फार मोठी आहे मित्रांनो, मानसिकता बिघडवणारी गोष्ट आहे मित्रांनो. दुसरा एक जण आला, मिसेसच्या समोरच मला म्हटला काय देव आहेत का देव आहे. मी का सांगतो मित्रांनो की जे लोक अल्कोहोलिझम मध्ये जाते तेच समजू शकतात की ह्या म्हणजे आपल्या अस्ताव्यस्ततेमध्ये एक भाग आहे बघा, भावनांचा उद्रेक आटोक्यात ठेवता येत नाही. पहिलं मी जे सांगितलं ते व्यक्तिगत संबंध खराब झाले माझ्या आईशी, वडिलांशी, भावाची, सासरवाडीशी, सगळ्यांशी, शेजाऱ्यांशी, गाववाल्यांशी. त्याच्यानंतर मी सांगितलं आर्थिकच्या बाबतीत, आर्थिक संबंध पण सगळ्यांशी खराब झाले. आमच्या घरी घराच्या शेजारी गाडी जरी वाजली रामभाऊ तरी मला असं व्हायचं, म्हणजे शेजारा त्याच्या घरी जायचं असेल गाडीतनं तरी मला असं वाटायचं की कुणीतरी माझ्या घरापाशी आले. आणि मित्रांनो खरं सांगतो मी दार लावून कडी लावून आतमध्ये बसायचो आणि मला भीती एकच असायची की आज येणेकरी घरी येऊ नये. म्हणजे आर्थिक सुरक्षितता प्रचंड मोठी होती मित्रांनो. ह्या जगातलं म्हणजे या सगळ्या जगाचं दुखणं माझ्याच टकुऱ्या वया ही भावना होती की सगळं जग सुखी आहे, मी एकटाच दुःखी आहे, ही भावना माझ्या वाट्याला होती. एकदा तरी मी कहर केला होता माझ्या वडिलांना, म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी जी दुःख भोगलं नाही ना ती माझ्या वाट्याला आली. म्हणजे आणि जी वैफल्यग्रस्त अवस्था असते मित्रांनो अल्कोहोलिकच्या बाबतीत ती पण माझ्या वाट्याला आली. आता काही सगळं संपलं या, म्हणजे जसं मी सांगितलं की फास लावून घेण्याचा प्रयत्न, औषध पिण्याचा प्रयत्न, कुठं पिऊया कसं पिऊया ही सगळं प्रयत्न, प्रचंड भीतीग्रस्त अवस्था. ज्या वेळी मित्रांनो मी प्रयत्न करायचो प्रामाणिकपणे दारूपासून लांब राहायचा, त्यावेळी मला ते जमायचं काही काळ, पण पुन्हा माझ्या हातात दारू काय येतं हे मला कळत नव्हतं. अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये आल्यानंतर ज्यावेळी मी प्रमाणात पिता येत नाही आणि कायमची दूर ठेवता येत नाही, 2 गोष्टी म्हणजे मी हातबल आहे. दुसरा भाग अस्ताव्यस्ततेचा, माझं व्यक्तिगत संबंध खराब आहेत, आर्थिक असुरक्षित आहे, मी दुःखी आहे, वैफल्यग्रस्त आहे, भीतीग्रस्त आहे, म्हणजे माझं जीवन अस्ताव्यस्त झालं. पण नक्की घडतंय काय मग मला जर एवढं सगळं कळतंय, ही सगळं दारूमुळे घडतंय, तर माझा प्रॉब्लेम काय मित्रांनो. मला कळत होतं की दारू माझा प्रॉब्लेम झालाय. माझी इच्छा पण होती दारूपासून दूर राहायची, पण मी 2 महिन्यापेक्षा जास्त दारूपासून दूर राहत का नव्हतो त्याचं उत्तर फक्त अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये मिळालं मित्रांनो. पहिली गोष्ट आहे शारीरिक ॲलर्जी, एक 4-5 दिवस राहते, 3 दिवस राहते, काही जणांची जास्त राहत असेल. दुसरा भाग आहे मानसिक आकर्षण.
आणि तिसरा भाग आहे आध्यात्मिक अवनती. मी पुशारक्या मारायचो मित्रांनो. माझ्या बाबतीत आध्यात्मिक अवनती काय असेल, मी कितीही पिलो तरी वडिलांना शिव्या देत नाही, कितीही पिलो तरी वडिलांच्या हात उचलत नाही, कितीही पिलो तरी कुठल्या दुसऱ्या माणसाला काही बोलत नाही. मी पितो, माझ्या पिण्याचा त्रास मला होतोय. माझी मम्मी मित्रांनो मला म्हणायची, तुला लाज वाटते का, दारूसाठी पैसे भीक मागतोयस तू लोकांच्याकडे. मित्रांनो दारुडा स्वतःच्या बाबतीत म्हणजे ती म्हणते का उत्तम वकील असतो, दुसऱ्याच्या बाबतीत उत्तम जज असतो. दुसऱ्याने कसं वागल्यावर त्याचं चांगलं होईल दारुडा उत्तम ओळखतो. पण मी कसा योग्य ही मी आमच्या मम्मीला म्हणायचो, मी काय त्यांच्याकडं चोरून नाही घेत, मी मागून घेतोय आणि परत देण्यासाठी घेतोय. ही माझं समर्थन असायचं. या अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये आल्यानंतर मित्रांनो समजलं. आणि खरंखुर अध्यात्म काय आहे तर स्वतःशी प्रामाणिक राहणं. जोपर्यंत मी माझ्या मुलासाठी, माझ्या बायकोसाठी, देवासाठी, कोणासाठी दारू सोडायचं जेवढं प्रयत्न केलं तेवढं सपशेल अपयशी ठरलं. आणि सगळ्यात एक गोष्ट माझ्या अनुभवातनं हातबलतेत मला मित्रांनो जाणवलेली, सगळ्यात म्हणजे एक खतरनाक स्लोगन मला अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये मिळालं, पहिलाच गोड घाट. मित्रांनो ज्या वेळेला मुलाची शपथ खाल्लेली असू द्या त्यावेळेला, इतर ज्या वेळेला जेवढ्या वेळी मी दारू पिलो त्या वेळेला गणेशाची इच्छा नसायची की जाऊन लोडवून घरी यावं. मित्रांनो माझी अवस्था अशी व्हायची, मी जाताना मला आठवायचं मी कुठल्या बारवर गेलोय, कुठं बसलोय. पण त्याच्यानंतर मला ज्यावेळी जाग यायची तेव्हा डोळं उघडून असं दचकून उठायचो की मी घरातच आहे का. मी ब्लॅकआउट अवस्थेला मित्रांनो जायचो. आणि डॉक्टर आशिष देशपांडे यांचं मी ते म्हणजे शेअरिंग ऐकलं होतं. त्यांच्या शेअरिंगचा पण मला प्रचंड फायदा झाला मित्रांनो. किंवा डॉक्टर्स ओपिनियनमध्ये एक दारुडा एवढी दारू का पितो तर दारूने त्याच्या मनाला आणि शरीराला दिलेले परिणाम दारुड्याला आवडतात म्हणून तो दारू पितो. मी एक वेगळा विश्वास जातो. मित्रांनो जोपर्यंत मी 90 घेत होतो ना तोपर्यंत मला माझं सगळं व्यवस्थित चाललेलं किंवा माझ्या दुसऱ्या दिवशी हात कापत नव्हतं, एक्स्ट्रा दारूची मागणी होत नव्हती. पण जसं 90ची 1 क्वार्टरची 2 क्वार्टर, 2 क्वार्टरची 3 क्वार्टर आणि एक साध्या पद्धतीनं आशिष देशपांडेंनी जी सांगितलं होतं की एक रिसेप्टर नावाचा प्रकार असतो, ते रिसेप्टर माझ्या मेंदूत तयार झाले आणि ते रिसेप्टर काढून टाकण्याची क्षमता ज्या दिवशी माझ्यातनं नष्ट होत गेली त्यावेळी मी हळूहळू या आजाराला बळी पडत गेलो. मित्रांनो आजही 4 वर्ष आणि काही महिने झालेत मला अल्कोहोलिक अनोनिमस मध्ये येऊन. आजही असं काही प्रसंग येतात म्हणजे देवाची कृपा, ग्रेस ऑफ गॉड, किती ऑक्सिजन इथं मानगुडी बसत नाही. कारण ज्यावेळी गणेशच्या डोक्यावर मानगुडीवर ऑक्सिजन बसत त्यावेळी गणेश 5 मिनिटाच्या टाइम आउटमध्ये काय निर्णय घेतो ते सगळ्या कुटुंबानं बघितले. 2 वर्ष सोबत असताना मित्रांनो घराचा दरवाजा असा म्हणजे भावाला हाक मारली त्यानं असा दरवाजा उघडला आणि माझ्या डोळ्यात बघितलं. प्रचंड राग आला होता. माझ्या एवढा विश्वास नाही तुझा, 2 वर्ष झालं अल्कोहोलिक अनोनिमसची मीटिंग करतोय, प्रामाणिकपणे किती रुपये कुठं गेलं कसं गेलं, बायका पोरांची काळजी घेतोय आणि तू माझा विश्वास ठेवत नाही. अल्कोहोलिक अनोनिमसने एक सुंदर मार्ग दिलाय माझ्यासाठी. 12 पायऱ्यामध्ये 10वी पायरी, फोन कर. अस्वस्थ वैतागलेलं समाधानी असताना कुणा तरी फोन कर, तुझ्या भावना व्यक्त कर. आणि मित्रांनो मी फोन केला एका बांधवाला आणि बांधव म्हटलं, त्यानं ऐकून घेतलं आणि मला म्हटलं झालं तुझं, ठीक आहे मी थोडं बोलू का. आणि मित्रांनो ही जी गोष्ट मी सांगितली ना आता की मी थोडं बोलू का, त्या दिवशी मला कळलं की असं विचारायचं असतं समोरच्याला कधीतरी की मी थोडं बोलू का. माझा स्वभाव त्यावेळी कसं होतं, एकदा सुरू केलं की त्याला वेळ आहे का नाही ते बघायचं नाही मित्रांनो. आणि त्यानं जी गोष्ट सांगितली ती अतिशय महत्वाची होती. तो एकच गोष्ट विचारली, म्हटलं गणेश प्रामाणिकपणे सांग, खरंच तुला मनोमन असं वाटते का तू आयुष्यात कधीच दारू पिणार नाही. ज्यावेळी आपल्या BW साहेबांना एकाने प्रश्न विचारलेला की तुम्हाला असं वाटतंय का इथून पुढे तुम्ही कधीच दारू पिणार नाही, त्यावेळी BW साहेबांचं उत्तर असं होतं, देवाची इच्छा आणि त्यासाठी सोबराईसाठी लागणारे माझे थोडेसे प्रयत्न, ह्या 2 गोष्टी जर असतील तर मी कदाचित सोबत राहीन. जर त्यावेळी पण मित्रांनो उत्तर माझं त्याला नकारच होता की खरंच मी माझी गॅरंटी देऊ शकत नाही. त्याने एकच गोष्ट सांगितली, अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये नाव घेतल्यानंतर मी दारुडा का म्हणते माहिती आहे का, दारुड्याला ही सतत जाणीव ठेवायला लागते. आणि ज्या दिवशी तू स्वीकार करशील ना तू दारुडा आहे, आणि मित्रांनो देवाची कृपा त्या दिवसापासून जेवढं बी प्रसंग, कालच परवाच प्रसंग आला, काल सकाळीच प्रसंग आला, शेजारी मी जेवण वाढत होतो, शेजारच्या घरात कार्यक्रम होता म्हणून आणि माझा हात असा हलत होता मित्रांनो, माझा चमचा जरी हात धरला तरी हलतो. मी जेवण वाढताना एक जणानं बघितलं, ज्यानं माझा दारू पिण्याचा काळ बघितलाय. अरे म्हटलं काय, तर म्हटलं काय नाही, आठवण आहे ती की पुन्हा त्या गोष्टीकडे जाऊ नये म्हणून ती आठवण आहे ती. मित्रांनो अशा गोष्टी हसत घेणं, आयुष्याला एन्जॉय करणं, समोरच्याला काय उत्तर द्यायचं काय उत्तर द्यायचं नाही, त्या गोष्टी आज कळायला लागलेत. त्या केवळ आणि केवळ अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये येत राहतो म्हणून. जर मी अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये नसतो मित्रांनो तर कदाचित फोटो लागला असता,
त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासारखी, जर घरातल्यानी लावला असता तर, कारण माझ्यातला राक्षस आज मी जेवढा तुम्हाला इथं प्रामाणिक दिसतोय ना, ही कुठंपर्यंत आहे मित्रांनो माहिती आहे का? मी आज 4 वर्ष सोबत आहे ना, ह्याला काही एक अर्थ नाही. मी उद्या किंवा आता ह्या क्षणाला मी या मीटिंग नंतर जर मी अल्कोहोलिक अनॉनिमसच्या सोबतीतनं बाहेर गेलो आणि आयटी आणि मॅनेजमध्ये शिरलो की मला जमतंय की, आणि मी मित्रांनो 4 वर्षात प्रचंड म्हणजे थोडेफार अनुभव घेतलेत बांधवांचे की ज्यांनी प्रयोग करून बघितले. मित्रांनो मी प्रचंड खूप मोठे प्रयोग केले होते. ब्रँड बदलून बघितलेला, मित्र बदलून बघितलेले, जागा बदलून बघितलेले, रियाबला जाऊन बघितलेलं, माळ घालून बघितलेलं, पण कुठंच यश येत नव्हतं. आणि शेवटी वडिलांचं एक शेवटचं वाक्य मित्रांनो, ज्यावेळी जसं मी आज दारूसमोर सरेंडर आहे ना, तसं माझ्या पप्पांनी माझ्यासमोर सरेंडर झाले होते. ज्यावेळी मी शेवटची दारू पित होतो त्या दिवशी एक जण त्यांना सांगत आले की गणेश पुन्हा एकदा दारू प्यायला लागला आणि लोकांना पैसे मागतोय. त्यावेळी वडिलांनी त्यांना सांगितलं आम्ही त्याचा विषय सोडलाय, आता पिला काय, जगला काय, मेला काय, आम्हाला काही देणं घेणं नाही मित्रांनो. पण त्यांना गणेश वाईट आहे असं म्हणायचं नव्हतं, पण गणेशमधली दारू नको होती. काल रात्री ज्यावेळी मी इकडे येत होतो, इकडे यायला निघत होतो ना मित्रांनो, त्यावेळी ती मुलाचं रडणं, बायकोचा पडलेला चेहरा, वडील ती चालता येत नाही तरी पाक गाडीपर्यंत बाहेर सोडायला आलेले, ही कोणाकडून जर मला मिळालं ना, ती केवळ अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर मिळाली मित्रांनो. आणि ही एवढी सुंदर फेलोशिपमध्ये येतो मित्रांनो, मी 8 महिने येत होतो मित्रांनो. मला असं राजकुमार भाऊ म्हणजे मध्यपाशावर जास्त अलीकडे जमत नाही, कारण जेव्हापासून पायऱ्या घेतल्यात 12 पायऱ्या त्यावेळेपासून ती आहे. पूर्वी काय व्हायचं, त्या गोष्टीनं मी त्रासलेला असायचो. आज मी त्या गोष्टीनं त्रासलेला नसतो, तर आज माझ्याकडं काय चुकते ना, आज मी माझ्यामध्ये काय बदल करू शकतो. हे अल्कोहोलिक अनॉनिमसनं जे सांगितलंय की काल किंवा उद्या हे तुझ्या हातात नाही, तुझ्या केवळ आजचा चांगला दिवस तुझ्या हातात आहे, तर तू आजच्या दिवसात काय करू शकशील हे फक्त मित्रांनो मला करायचं आहे. आध्यात्मिक अवनतीसाठी ज्या वेळेला मित्रांनो मी 12 पायऱ्या घ्यायचा निर्णय घेतला, मग शारीरिक ॲलर्जी जी तुमच्यासारखीच मला पण होती, मानसिक ओढ पण तुमच्यासारखीच, आणि आध्यात्मिक आजार समजून घेण्यासाठी मित्रांनो मी एक विशेष कृपा आहे मित्रांनो देवाची माझ्यावर. माझ्या 4च फिजिकल मिटिंग झालेल्या असताना लॉकडाऊन लागलं, देवाची कृपा झाली आणि ऑनलाईन मिटिंग चालू झाल्या. आणि मित्रांनो भूक होती मला, ती एक ओढ होती, जशी दारूची ओढ होती तशी त्या ऑनलाईन मिटिंगची ओढ होती. मी वेड्यासारखं ऑनलाईन मिटिंग करायला लागलो. 12 तास काम करून सुद्धा मी ऑनलाईन मिटिंगमध्ये, आणि 12 तास काम करून मी माझ्या स्पॉन्सरवर रात्री 11 वाजेपर्यंत बोलायचो. आणि काय गंमत आहे माहीत नाही, इतकी गोडी लागलेली, पहिली दुसरी तिसरी पायरी संपली आणि तिसऱ्या पायरीत मला काहीच कळलं नाही. स्पॉन्सरला म्हटलं मला काहीच कळलं नाही, तुम्ही आधी सांगताय निर्णय घ्यायचा, इच्छा जीवन द्यायचं, काही कळलेलं नाही. स्पॉन्सरनं त्या दिवशी एक गोष्ट सांगितली मित्रांनो, ती अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये मी कायम लक्षात ठेवणार आहे, जी आज तुला समजलेलं नाही ना त्याच्यात अडकून पडू नकोस. जेवढं काही तुला आज समजलंय ती पकड. मित्रांनो परवा दिवसात किस्सा सांगतो. मी रियामध्ये असताना माझा एक चांगला मित्र झालेला, माझ्यासारखाच सोबत राहण्यासाठी प्रयत्न करणारा, आमची चांगली मैत्री होती. आणि मी देवाला सारखी प्रार्थना करायचो, मला त्याला मेसेज द्यायचा होता, पण रियामध्ये एकमेकाला नंबर देऊन देत नाहीत आणि ती वही घेतलेल्या नंबरशी सापडत नव्हती. आणि ए मध्ये जी उच्च शक्ती देवाची कृपा, मी ज्यावेळी सुरुवातीला ऐकलं ना देवाची कृपा, आला म्हटलं मी अकाउंट घरात तुकाराम जाता वाचून आलो, तेव्हा कृपा नाही झाली. आणि इथं बांधव म्हणतात ना काय काय फोन केल्यावर देवाची कृपा, उच्च शक्तीची कृपा. पण मित्रांनो त्यासाठी पण येत राहावं लागतं. एक छान वाक्य येतं, जर आज तुला स्पॉन्सर म्हटले आज समजलेलं नाही ना पुढं चल. मित्रांनो 4थी आणि 5वी पायरी घेतल्यानंतर मला इच्छेने जीवन का द्यायचं आहे, तो निर्णय मला का घ्यायचा आहे याचं कारण मित्रांनो मला त्या दिवशी समजलं. किती वेळ आहे त्या दिवशी मित्रांनो मला कारण समजलं इच्छेने जीवन का द्यायचं आहे ते. मित्रांनो अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलो ना त्यावेळी अशीच मीटिंग चालली होती, टोकनचा कार्यक्रम, आणि शेजारी एक वाक्य होतं, दारूनं मला पंख दिले पण माझं आकाश हिरावून घेतलं. त्या दिवशी मित्रांनो माझी मिसेस सोबत होती, आम्ही घरी गेलो, मी बायकोजवळ लय रडलो कधीच आयुष्यात. ती म्हटली अहो तुम्ही एवढं का भावनिक झाला आणि एवढं का रडताय. मित्रांनो कुठेतरी आयुष्यात मला पण ती दारू नको होती, पण तरी सुद्धा मी का दारू पितो हे माझं मला कळत नव्हतं. कारण ज्यावेळी मी दारू प्यायचो त्यावेळी माझं जे आकाश होतं की माझं जवळचं मित्र असतील, माझ्या वडिलांचं प्रेम, आईचं प्रेम, मुलाचं प्रेम, बायकोचं प्रेम, आणि मला जी आतमध्ये जी मानसिक शांतता पाहिजे होती मिळत नव्हती. आणि त्या मानसिक शांततेच्या शोधासाठीच पण एक दारूची एक ताकद आहे मित्रांनो. मला अल्कोहोलिक अनॉनिमसच्या 12 पायऱ्या घेतल्यानंतर माझ्या स्पॉन्सरने एक गोष्ट सांगितल्या, एक तर देव नाहीतर दारू, एक तर अध्यात्म नाहीतर दारू. 12 पायऱ्याचा मार्ग घेऊन आध्यात्मिक सुधारणा कर, नाहीतर पुन्हा दारूकडे जा. कारण मित्रांनो आज जी मला थोडीफार किक मिळाली मी म्हणेन, किंवा जी मला आध्यात्मिक अनुभव आले, ज्या आध्यात्मिक अनुभवाच्या जोरावर मी आज सोबर आहे,
एक तर ती मला वाढीच लावायची आहे. जर मी असं म्हटलं बा झाला आता 4 वर्ष झाले सोबर आहे, आता घरात व्यवस्थित आहे, आणि पुन्हा जर असं मी विसरलो की मी दारूड आहे, तर पुन्हा ते दिवस यायला कदाचित 4 महिने, कदाचित 4 वर्ष लागतील. पण तो प्रयोग मला किती महागडा पडेल याचा अनुभव मी प्रत्यक्ष मीटिंगमध्ये नवागतांच्यामध्ये काही लोक येते जाते त्यांच्यामध्ये घेत असतो. मित्रांनो, एक दारूड आहे, जास्त माझा अभ्यास नाही कुठल्या विषयावर, जे काही माझा अनुभव असते ते मांडण्याचा मी प्रयत्न करत असतो. आपल्या ग्रॅटिट्यूड समूहाचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. विशेष करून स्टेज कमिटी, तिकडे नोंदणी कमिटी असेल, आता थोड्या वेळानं भोजन कमिटी सांगितलं पाहिजे म्हणजे थोडंफार 4 पदार्थ असं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. मित्रांनो, मला इकडं बोलवलं, तुम्ही बोलण्याची संधी दिली त्यासाठी मी मनापासून आभारी आहे. तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि पुढल्या वर्षी पण यायचा योग येऊ द्या, ऐकायला बोलायला नाही. मित्रांनो, मी बोलबच्चे नाही. आज एक गोष्ट समजल्या, बोलणं आणि वागणं. इथं आल्यानंतर आमचे एक सभासद आहे, फार छान सांगतील मित्रांनो, होय दारूशिवाय सुंदर आहे, फक्त कधी येत राहिला तर. होय दारूशिवाय आयुष्य खरंच सुंदर आहे, पण कधी ऐकलं तर. खरंच दारूशिवाय सुंदर आहे, पण कधी ऐकल्याला आचरणात आणलं तर त्यामुळे मित्रांनो, बोल बच्चनगिरीचा कार्यक्रम नाही हो. कधी कधी मानव दडपण येतं की एवढ्या बांधवांच्या समोर बोलत असतो आणि इथं खरंच परमेश्वर आहे अस्तित्व, याचा अनुभव घेतले. चुकून एखादी गोष्ट बडेजावपणाची जाऊ नये मनातनं. चेअरमन साहेबांचा आभार मानतो. धन्यवाद.